नमस्कार मंडळी, मी आपल्या दिवाळीच्या निमित्ताने नवीन चॅनल सुरू करत आहे, रजनी शेकल. त्यामध्ये आम्ही दिवाळीच्या फराळापासून ते घरगुती रोजच्या जेवणातल्या पदार्थापर्यंत रेसिपीज टाकणार आहोत. तर तुम्ही ह्या चॅनलला रोज बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला आवडलं तर तुम्ही सबस्क्राईब करा. तर आम्ही पहिला व्हिडिओ बनवणार आहोत शंकरपाळीचा. दिवाळीच्या निमित्ताने गोड पदार्थ आम्ही बनवणार आहोत. तर बघा, शंकरपाळीसाठी लागणारं साहित्य आपण बघूया. हे मैदा घेतला आहे, 1 किलो अर्धा किलो मैदा आहे. आपण अर्धा किलो मैद्याच्या शंकरपाळ्या बनवणार आहोत. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे 1 वाटी दूध, पाऊण वाटी डालडा किंवा तूप, 1 वाटी साखर, पाव चमचा मीठ आणि 1 चमचा रवा. आता आपण पहिल्यांदा दूध आणि हे गरम करायला ठेवूया. दूध 1 वाटी दूध आणि त्यामध्ये त्याच वाटीनं मोजलेली ही 1 वाटी साखर. सारखं हलवत राहायचं असं मधनं मधनं. आता आपण ओतून घेऊया पिठामध्ये. गॅस आपण बंद करूया. हे हलवून घेऊया असं. हे चमच्यानं हलवलेलं बरं, कारण हातानं हलवलं तर भाजणार. गरम गरमच मिक्स करायला पाहिजे. आता तुम्ही हातानं हे एकजीव करून घ्या. त्याचा असा गोळा झाला पाहिजे. पूर्ण असं चांगलं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. असा घट्ट गोळा झाला पाहिजे त्याचा. एवढं त्याच्यात तुपाचं किंवा डाल्याचं मोहन असलं पाहिजे. आता आपण गरम केलेलं दुधाचं मिश्रण, साखरेचं आणि दुधाचं मिश्रण ह्याच्यावर ओतूया. हे असं थोडं पातळच असलं पाहिजे, कारण पुन्हा थंड झाल्यावर आपण मळून ठेवणार आहे थोडं 2-3 तास पीठ. त्यामुळे ते नंतर घट्ट होतं. पहिले असं एकजीव करून घ्या आणि छान मळून घ्या ते. हे भाजू नये म्हणून आपण चमच्यानं पहिला हे करतोय. नंतर जरासं थंड झालं की हाताने चांगलं व्यवस्थित मळून घ्यायचं. हे गरम हाताला भाजतंय, पण तसंच ते मळावं लागतंय. हे असं मऊ असलं पाहिजे पीठ. लय घट्ट झालं तर नंतर थोड्या वेळानं ते आपोआप घट्ट होतं. त्याच्यात डालडा किंवा तूप असल्यामुळं, रवा असल्यामुळं ते मुरून पुन्हा जास्त घट्ट होते आणि लाटताना आपल्याला त्रास होतो.
म्हणून थोडंसं मऊच मळायचं. चांगलं मळून ठेवायचं. हे आपण आता मळून भांड्यात घालून ठेवूया, झाकून ठेवूया. थोडं 1-2 तासांना आपण ह्याच्या परत शंकरपाळ्या करूया. त्यानं आपण पीठ जरा व्यवस्थित हातावर मळून घ्यायचं आहे. ते लाटून घ्यायचं आहे. लाटून घेतलेलं आहे. जास्त जाड नाही, जास्त पातळ नाही, असं लाटून घ्यायचं. आणि अशा प्रकारे हे आपण आता लाटून घेतलेलं आहे. जास्त जाड नाही, जास्त पातळ नाही, असं लाटून घ्यायचं. आणि याचं छानपैकी काप पाडून घ्यायचे. लाटून हे झालेलं आहे. चपाती तयार झालेली आहे. आता त्याचे आपण चिरून असे व्यवस्थित आकारात आपण इथे आता गॅस सुरू करून तोपर्यंत तेल तापायला ठेवूया. शंकरपाळ्या करेपर्यंत, चिरेपर्यंत असं व्यवस्थित आकारात कट करून घ्यायचं. आता तेल तापलेलं आहे. थोडेसे टाकून आता हे चांगले भाजलेले आहेत. चांगल्या तळल्यात. आता काढून घेऊया आपण. गॅस बारीक करूया. राहिलेले शंकरपाळ्या पण अशाच पद्धतीने आपण तळून घेणार आहोत. जरा मध्यम गॅसवरच ठेवलं तर नाही तर करू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आवडल्या तर कमेंट बॉक्समध्ये आपले मतं मांडा. आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.